शालेय विद्यार्थी साधारणपणे एस.टी बस किंवा खाजगी वाहनांद्वारे सहलीला जातात. पण अशा विद्यार्थ्यांना आलिशान कारमधून एका दिवसाची मोफत शैक्षणिक सफर घडवण्याची नाविन्यपूर्ण कल्पना रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDCच्या वतीनं राबवत हत्तरकुडल संगम या ऐतिहासिक ठिकाणी सहल नेण्यात आली. जवळपास 40 आलिशान कारमधून श्री मार्कंडे प्रशाला, लक्ष्मीबाई तिप्पण्णा दासरी प्राथमिक शाळा, रामुलम्मा नागप्पा माणेकरी प्राथमिक शाळा व रामाबाबाई रामय्या भुर्ला प्राथमिक शाळेतील 250 विद्यार्थ्यांनी या सहलीचा मनमुराद आनंद लुटला. प्राचीन अशा श्री संगमेश्वर देवस्थान, हरिहरेश्वर मंदिर, भीमा व सीनेचा नयनरम्य संगम, लहान लहान शिवलिंग कोरलेल्या प्रचंड मोठ्या शिवलिंगाविषयी इतिहास तज्ज्ञ व देवस्थानकडून विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. तत्पूर्वी या कार सहलीचे उद्घाटन सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटाप्पा गड्डम यांच्या हस्ते अक्कलकोट रोड MIDC येथील टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन समोर करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक प्रांतपाल सुहास लाहोटी, अध्यक्ष अंबादास गड्डम, सचिव नरसिंहा कनकी, प्रकल्प संचालक सत्यनारायण गुर्रम, सहाय्यक सिद्धेश्वर गड्डम यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी श्रीफळ वाढून व हिरवा झेंडा फडकवल्यानंतर कार सहलीला सुरुवात झाली. प्रत्येक कार रंगीबिरंगी फुग्यांनी सजवण्यात आली होती. कारमध्ये बसल्याचा वेगळा आनंद चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. कुडल संगम येथे देवदर्शन झाल्यावर नकलाकार अंबादास कनकट्टी यांनी मुलांचे मनसोक्त मनोरंजन केले. विविध पक्षांचे हुबेहूब आवाज काढून सर्वांना मंत्रमुग्ध केले. विविध खेळ खेळले गेले. प्रत्येक विद्यार्थ्याला नॅपकिन, द्राक्षे, राजगिरा लाडू, चिक्की वाटण्यात आले. सकाळचा अल्पोपहार, दुपारी गरमागरम आमटी भात आणि स्वादिष्ट उग्गीवर सर्वांनी ताव मारला. रोटरी MIDCचे सभासद सोलापूर चादरीपासून बनलेले मोदी जॅकेट्स परिधान करून संगमेश्वर व हरिहरेश्वर यांच्या साक्षीने आम्ही सोलापुरी चादर व टॉवेलचा स्वतः वापर करणार आणि इतरांनाही वापरावे याविषयी प्रबोधन करणार. तसेच सोलापूरची शेंगा चटणी, कडक भाकरी, हुरडा यांचा प्रसार करणार. प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशव्या वापरणार अशी शपथ उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांच्यासोबत घेतली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत कारमध्ये बसण्याचा लय भारी अनुभव कथन करत आम्ही सुद्धा शिकून मोठे होणार आणि स्वतःच्या कारमधून अशीच विद्यार्थ्यांची सफर घडवणार असे सांगत उपस्थितांची मने जिंकली. मी आज पहिल्यांदा कारमध्ये गेलो. मी मोठ्या झाल्यावर परत कार घेऊन सगळ्या शाळेमधील सगळ्यांना घेऊन इथे येणार, परत सगळ्यांना गाऊ देणार. शिक्षकांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले आणि या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल रोटरी MIDCचे आभार मानले. रोटरी क्लबच्या सदस्यांचं एक कौतुक करावं असं वाटतं. हे सदस्य पदाधिकाऱ्यांसारखे वाटलेच नाही. हे आमच्यातलेच एक शिक्षक, आमच्यातलेच एक माणसं आहेत असे आम्हाला आज वाटलं. खरंच बाहेरचे जे पदाधिकारी जे असतात, कडक अशा पेहरावामध्ये येऊन फोटो सेशन करून निघून जातात, पण तुम्ही आमच्यासोबत राहून प्रत्येक उपक्रम घेतलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सर, तुमचा जो पदाधिकाऱ्यांमधला जिवंतपणा आहे तो कायम असाच राहू दे आणि आपण असेच उपक्रम राबवून आमच्यासारख्या शाळांना तुमच्या उपक्रमात सहभागी करून सहल यशस्वी करण्यासाठी रोटरीचे परशुराम रापल्ली, रमेश कमटम, सनी दौलताबाद, प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी, प्राध्यापक विठ्ठल वंगा, गणेश इरावत्ती, नवनाथ इंदापुरे, गोवर्धन चव्हाण, व्यंकटेश बिटला, श्रीनिवास नंदाल, चारवाग बुरगुल, श्रीनिवास बिंगी, ॲडव्होकेट श्रीनिवास कटकोर, काशीनाथ कुंटला, श्रीनिवास इट्टम, प्रदीप पडघे, प्रशांत अपराध, सनी मडूर, श्रीधर चव्हाण, निर्मल कुमार काकडे, यल्लप्पा दंडी, व्यंकटेश जिल्हा, चेतन गुर्रम, राहुल माणेकरी, आदित्य गुर्रम, विकी गड्डम, मयुरेश कनकी आदींनी परिश्रम घेतले. अनेक दानशूर व्यक्तींनी सामाजिक सेवेची जाणीव ठेवत आपल्या कार या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिल्या. सायंकाळी सगळ्या गमती-जमती आठवणी जागवत संतृप्त मनाने ही मुले परतीच्या वाटेवर निघाली.